ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी नेहा भूपेंद्र मोरे, प्रभाग क्रमांक 34 मधून सर्वसाधारण महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून घड्याळ या चिन्हातून उमेदवारी माझी आहे। म्हणजे मी एकदम सर्वसाधारण घरातून आहे, माझे पती पण सर्वसाधारण घरातून आहेत। राजकीय वारसा असा आम्हाला कुठलाच नाहीये। आम्ही ज्या जनतेसाठी आम्ही जवळजवळ 12 वर्ष कार्यरत आहोत, जशी आम्ही लोकांना मदत केली आहे त्या विश्वासातून लोकांनी आम्हाला निवडणुकीचा पर्याय दिलेला आहे की एक पद असावं म्हणजे तुम्ही अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचताल, यासाठी आम्ही ही निवडणूक लढत आहोत। आता इतक्या दिवस ज्या गोष्टी चालत आहेत त्यातून लोकांची नाराजी आहे आणि त्यातून आपल्याला बदल घडवायचा आहे। बरेचसे प्रश्न आहेत की ते अनेक वर्षापासून आमच्या भागात किंवा आमच्या जवळच्या भागात ते अनेक वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला ते सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी निवडणूक लढवत आहोत। तेच सांगितलं, गेली 12 वर्ष झाली आम्ही कार्यरत आहोत। लोकांना पाणी, कचरा, रस्ता, ड्रेनेज यासाठी आम्ही अनेक आंदोलन केले आहेत। माझ्या पतींनी आमरण उपोषण पण केलेलं आहे। तसेच आता नवले ब्रिजला जे ऍक्सिडेंट होतात त्यासाठी आपण तिरडी आंदोलन, मृत्युंजय आंदोलन असे अनेक आंदोलन करून आपण त्या गोष्टीचा पर्याय काढलेला आहे। म्हणजे आमच्या भागातून महिला बऱ्याचशा बेरोजगार आहेत आणि त्यांना आम्ही घरातून बाहेर काढून आमचे कोर्सेस दिलेले आहेत। त्यातून बऱ्याचशा महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, बऱ्याचशांनी स्वयंरोजगार चालू केलेला आहे। अनेक ठिकाणी त्या नोकरीला जातात, आपण नोकरीला पण लावलेलं आहे बऱ्याच महिलांना, त्यामुळे महिलांचा पण भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला। मुख्य म्हणजे पाणी ही समस्या खूप मोठी आहे आणि तो वर्षानुवर्ष तोच प्रश्न आहे। जशी जशी लोकसंख्या वाढते तसं पाण्याचं नियोजन आपल्याकडे कमी होत चाललंय, त्यासाठी मुख्य लढा आमचा पाण्यासाठी असणार आहे। ती म्हणजे मी एक महिला आहे त्यामुळे मला त्यांच्या समस्या माहिती आहेत की महत्त्वाचं म्हणजे पाणी, लाईट आणि परत जवळपास कुठेही आपल्या महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहेत। मूळ आपले पाणी, रस्ता ह्याच्यातच जातोय, तर स्वच्छतागृह कधी येणार? इतक्या वर्ष तेच चाललंय, त्यामुळे आम्हाला नवीन बदल घडवायचा आहे। जी आंदोलनं आहेत, जी आपण दिलेली जनतेला मदत आहे, हॉस्पिटल म्हणा, कुठलीही सेवा असू दे, लोकांचा फक्त आमच्यासाठीच पाठिंबा आहे की बाबा तुम्ही लढा, आम्ही तुमच्या मागे आहे। आमचा प्रचार यंत्रणा म्हणजे पदयात्रा चालू आहेत, घरोघरी भेट देणं चालू आहे, सोसायटीमध्ये जाऊन मीटिंग चालू आहेत, प्रत्येक लेडीजचा प्रश्न। आणि आम्ही नुसतंच थांबणार नाही या गोष्टीवर, जेव्हा निवडणूक होतील 3 महिन्यांनी आम्ही फॉलोअप वगैरे घेऊन पूर्ण प्रश्नांचे आम्ही निवारण करू, असे आम्ही पूर्ण ध्येय धरूनच चाललेलो आहे की काही दिवसात आपल्याला हे प्रश्न सोडवायचेच आहेत। सगळे हे ध्येय आमच्या डोक्यात आहे। हो, त्यांचं मुळात तेच आहे, आंदोलन हे महत्वाचं आहे। आम्ही आता पॅनल मधले जर आम्ही काम केलं नाही तर त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं की मी तुमच्या विरोधात आंदोलन करेन, त्यामुळे आम्ही नवीन उमेदवारांना आम्हाला काम करणं गरजेचंच आहे आणि माझे पती त्या विरुद्ध आंदोलन करतील, त्यामुळे आम्ही काम करूच। अजिबात नाही येणार वेळ, तर तशी येणार नाही। काम करण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे, आम्हाला कुठलाही राजकीय वारसा नाही। पद नसताना जर आम्ही ह्या गोष्टी सोडवू शकतो तर आम्ही पद आल्यावर 100% बाकीचे मार्ग काढू। तर पहिलं म्हणजे पाणी, ड्रेनेज, रस्ता, लाईट, कचरा, ह्या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या आधीच घडल्या पाहिजे होत्या। गावोगाव सुधारली आहेत पण आपला शहरी भाग सुधारलेला नाहीये। त्या 5 गोष्टी महत्वाच्या आम्ही ध्येय चालून पुढे चाललो आहे। मी नागरिकांना एकच विनंती करेल की तुम्ही मतांमध्ये बदल घडवा, तुम्हाला बदल अवश्य दिसेल। आपल्याला ह्या जुन्या परंपरा, रीती आहेत त्या बदलून काढायच्या आहेत समाजासाठी।
त्यामुळे नवीन चेहऱ्यांना नक्की संधी देऊन बघा. राष्ट्रवादी पक्षाला प्रचंड भरघोस मतांनी विजयी करा. प्रस्थापित लोकांशी लढा म्हणजे कामातून द्यायचा आहे. लोक त्यांच्यावर नाराज आहेत की कामं झालेली नाहीयेत. आम्हाला प्रस्थापित लोकांशी ह्याच्यासाठी लढा द्यायचा आहे. आमचं कुठलेही वैयक्तिक त्यांच्याशी वैर नाहीये. फक्त कामासाठी आपण ह्या क्षेत्रात उतरलेलो आहे की कामं करून घ्यायची आहेत आपल्याला. 12 तारखेला आमच्या कामानुसार आम्हाला जनता नक्की आमच्या अंगावर गुलाल टाकेल.